ओव्याचे निरोगी फायदे. मित्रांनो, ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुण असतात. त्यामुळे किचनमध्ये नव्हे तर आयुर्वेदामध्येही ओव्याला मोठे स्थान आहे. ओव्यामुळे केवळ खाण्याचा स्वादच वाढत नाही तर पोटासंबंधित अनेक समस्याही दूर होतात. तर मित्रांनो, चला जाणून घेऊया ओव्याचे सेवन केल्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात. मित्रांनो, तुम्हाला जर पचन सुधारायचे असेल तर ओवा तुमच्यासाठी खूप गुणकारी ठरू शकते. ओवा खाल्ल्याने शरीरावर अनेक चांगले फायदे होतात. त्यातील सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे यामुळे पचनक्रिया सुधारते. याचे कारण म्हणजे ओव्यामध्ये अनेक गुणधर्म असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास दररोज स्वयंपाकामध्ये ओव्याचा वापर आवश्यक करा. जेवणानंतर ओव्याचा मुखवास खाल्ल्याने पचनक्रियेमध्ये हळूहळू सुधारणा होते. अतिप्रमाणात जेवण झाल्यास किंवा अपत्यकारक पदार्थ खाल्ल्याने देखील अपचनाचा त्रास होतो. अपचनामुळे पोटात गॅसेस होतात, अस्वस्थ वाटू लागते. अशा वेळी एखादी गोळी घेण्यापेक्षा ओवा तव्यावर तुपात भाजून तो कोमट पाण्यामध्ये घेतल्याने पोटदुखीवर त्वरित आराम मिळतो व अपचनाचा त्रासही दूर होतो. कारण ओव्यामध्ये पोटातील गॅसेस लगेच कमी होण्यास सुरुवात होते. मित्रांनो, तुम्हाला सर्दी वारंवार होत असेल किंवा वातावरणातील बदलामुळे तुम्हाला सर्दी होत असेल तर ओवा तुमच्यासाठी गुणकारी ठरू शकतो. कारण वातावरणातील बदलाचा आपल्या शरीरावर खूपच परिणाम होतो. सर्दी, खोकला अशा आरोग्याच्या समस्या वारंवार होत असतील तर त्यावर ओवा अत्यंत फायदेशीर आहे. सर्दी खोकला झाल्यास तसेच खप कमी करण्यासाठी ओव्याची धुनी घ्यावी किंवा ओवा तव्यावर गरम करून कपड्याच्या साहाय्याने शेक छातीला द्यावा. या उपायाने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. नाक मोकळे होण्यासाठी कपड्यामध्ये ओवा घालून त्याचा वास घ्यावा. त्यामुळे चोंदलेले नाक लवकरच मोकळे होईल. मित्रांनो, तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर ओवा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. पित्ताचा त्रास होत असेल तर ओवा खाणे तुमच्यासाठी अत्यंत हितकारक आहे. पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी ओवा, सेंधव मीठ आणि सुंठ एकत्र करून त्याची पावडर घ्यावी. त्यामुळे लवकर आराम मिळेल. मित्रांनो, सांधेदुखीचा त्रास होत असेल तर ओवा गरम करून त्याचा शेक घेतल्यास लवकर आराम मिळतो. वजन कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी घ्यावे. कारण ओव्याच्या पानाने चयापचय शक्ती वाढते. याचे पाणी तयार करण्यासाठी 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा ओवा रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्यावे. मित्रांनो, या पाण्याने चरबी कमी होते आणि वजन कमी होण्यास खूप मदत होते. तुमचा जर कान दुखत असेल तर ओव्याच्या तेलाचे काही थेंब कानात घालावेत. त्यामुळे कान ठणकणे कमी होते. दातातील इन्फेक्शनमुळे दात दुखणे किंवा हिरड्या रुजण्याची समस्या निर्माण होते. दात दुखत असल्यास होणाऱ्या वेदना इतर कोणत्याही वेदनापेक्षा अधिक असतात. त्यामुळे त्यावेळी ओव्याच्या पाण्याने गुळण्या केल्यास लवकर आराम मिळतो. दात दुखत असेल तर ओव्याचे तेल कापसाच्या बोळ्याने दातावर लावावे किंवा दाताच्या हिरड्याला ओव्याच्या तेलाने मसाज करावा. तुम्हाला लवकर आराम मिळेल. तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर दररोज दुपारी जेवल्यानंतर 1 ग्लास ताकामध्ये ओव्याची पूड आणि सेंधव मीठ टाकून प्यावे. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होईल. तुम्हाला जर दम्याचा त्रास कमी व्हावा असे वाटत असेल तर गुळाचा वापर करून दिवसातून 2 वेळा ओवा खावा. मित्रांनो, ओवा दातदुखीवर तर उपयुक्त आहेच, पण तुमच्या जर तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या सतत असेल तुम्हाला तर पाण्यामध्ये लवंग तेल आणि ओव्याचे तेल टाकून गुळण्या केल्यास तुमची तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास खूप मदत होते. अनेक स्त्रियांना मासिक पाळीमध्ये पोटदुखी आणि कंबरदुखी सहन करावी लागते. अशा वेळी ओवा तव्यावर गरम करून कोमट पाण्यामध्ये घेतल्यास त्वरित आराम मिळतो. मित्रांनो, तुम्हाला जर जुलाब होत असतील तर दिवसातून 2 वेळा ओव्याचे पाणी प्यावे. जुलाबाच्या त्रासावर ओवा खूपच फायदेशीर आहे. तुम्हाला जर ताप आला असेल तर ओवा आणि दालचिनी काढा प्यावा. यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास खूप मदत होते. मित्रांनो, ओवा हे मूळ व्याधीसाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. मूळव्याधीच्या त्रासामध्ये जर रक्त पडण्यास त्रास होत असेल तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी ओवा हा खूप फायदेशीर आहे. यासाठी नियमितपणे ताकातून जे पावडर आणि ओव्याची पावडर घालून ताक प्यावे. तुम्हाला जर मायग्रेनचा त्रास असेल तर ओवा गरम करून त्याचा वास घेतल्याने किंवा ओव्याचा लेप डोक्यावर लावल्याने मायग्रेनच्या त्रासापासून आराम मिळतो. हा उपाय मायग्रेनसाठी अत्यंत गुणकारी असा उपाय आहे. मित्रांनो, तुम्हाला जर पांढरे केस असतील आणि ते काळे करण्यासाठी देखील ओव्याचा वापर होतो. यासाठी 2 ते 3 कडीपत्त्याची पाने, 2 मनुका, 1 चिमूट ओवा 1 ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्या. या पाण्यात साखर घालून दिवसातून 1 ग्लास हे पाणी दररोज प्या. हळूहळू केस काळे होतील. ओवा आणि सेंधव मीठ एकत्र घेतल्याने जंताचा त्रास कमी होतो. वाताचा त्रास असलेल्या लोकांनी हातावर आणि पायावर ओव्याच्या तेलाने मालिश करावी. नियमितपणे या तेलाने मालिश केल्यास वात समस्या हळूहळू कमी होते. मित्रांनो, तुम्हाला जर श्वासनाचा काही त्रास असतील तर ओव्यातील थायमोलमुळे श्वासनाच्या समस्या देखील कमी होतात. त्यासाठी ओवा दररोज चावून चावून खावा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी, ओवा खाल्ल्यावर त्यावर कोमट पाणी जरूर प्यावे. असे दररोज केल्याने दम लागण्याचा त्रास हळूहळू कमी होतो. मित्रांनो, ओवा खाण्याचे अनेक असे फायदे आहेत. मित्रांनो, हे फायदे तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.